नमस्कार मित्रांनो. 40शी नंतर पुरुष बदलतो. पण हा बदल अचानक मात्र नसतो. अगदी हळू-हळू. अर्थात बाहेरून हा पुरुष तसाच दिसतो. मजबूत, स्थिर, कॉन्फिडंट. पण आतून तो आधीसारखा राहिलेला नसतो. मेष राशीचा पुरुष. अर्थात मुळातच हा जबरदस्त अशा अग्नितत्वाचा आहे. कारण मेष ही रासच पुरुष आणि अग्नितत्व याचा मिलाप आहे. आणि महत्वाचं म्हणजे या राशीचा स्वामी मंगळ हा संपूर्ण पुरुष आहे. आणि त्यामुळेच त्याच्या स्वभावात वेग आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारची निर्णय क्षमता आहे. नेतृत्व आहे. तो आयुष्यभर झटणारा, पुढे जाणारा आणि नेतृत्व गुण असणारा पुरुष आहे. थांबणं, वाट पाहणं, विचार करणं त्याला जमत नाही. त्याला जिंकायचं असतं. आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं असतं. त्याच्या आयुष्यात मी हे करू शकतो आणि मी हे करणारच. हा जो भाव आहे हा जबरदस्त आणि स्ट्रॉंग असतो. बालपणापासूनच तो थोडा वेगळा असतो इतरांपासून. त्याला अरेला कार्य करायला आवडतं. स्पर्धा त्याला आवडतात. इतरांपेक्षा वेगळं असं व्यक्तिमत्व त्यांच्या एकंदरीत वागण्या बोलण्यात प्रकर्षाने जाणवतं. चॅलेंज देणं, चॅलेंज घेणं हे त्याला आकर्षित करतं. तो कधीही मागे राहायला तयार नसतो आणि म्हणूनच तो आयुष्यात लवकर पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. पण 40शी नंतर तोच मेषराशीचा पुरुष थोडा थांबायला लागतो. थोडा विचार करायला लागतो. कारण आता त्याच्या आयुष्यात फक्त अँबिशन नसते, महत्वाकांक्षा नसते. तर त्याच्या खांद्यावर आता जबाबदाऱ्या आलेल्या असतात. घर असतं, कुटुंब असतं, मुलं असतात आणि या सगळ्यांचं ओझं तो एकटाच एक हाती उचलत असतो. तो बाहेरून अजूनही मजबूत दिसतो, परंतु आतून आता तो थकायला लागलेला असतो. थोडा खंगायला लागलेला असतो. त्याच्या मनात अजूनही विचार सतत चालू असतात. मी जे केलं ते पुरेसं आहे का? मी माझ्या कुटुंबासाठी आणखीन काय करू शकतो? आणखीन त्यांना कशी उपभोगास देऊ शकतो? आणखीन त्यांना सुखी कसा ठेवू शकतो? मी कुठे कमी तर पडत नाही ना? कारण मेष राशीच्या पुरुषाला हार मानणं जमत नाही. अपमान तर कधीच नाही. पण त्याला स्वतःशी प्रामाणिक राहणं मात्र भाग पडतं. कारण 40शी नंतर त्याला आता कळायला लागतं, की आयुष्य म्हणजे फक्त जिंकणंच नसतं. ते टिकवायचं असतं. अर्थात त्याचा इगो अजूनही असतो. स्वाभिमान अजूनही तसाच असतो. पण आता मात्र तो थोडा आतून शांत, स्थिर झालेला असतो. आधी तो पटकन रिॲक्ट करायचा. आता थोडा थांबतो, विचार करतो. आधी तो लगेचच्या लगेच निर्णय घेऊन मोकळा व्हायचा. आता तो परिणाम बघतो आणि हाच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल. आता तो एकटा लढणारा होतो. तो सर्वांसाठी उभा असतो. पण त्याच्या बरोबर किंवा त्याच्या मागे कोण उभं राहतं का? हाच तो प्रश्न. तो कधीच कुणाला याबद्दल विचारत नाही. कारण ते त्याच्या स्वभावातच नसतं मुळात. हा प्रश्न त्याच्या मनात कायम असतो. त्याच्या नात्यांमध्येही बदल होतो. पत्नीबरोबरचं नातं. आता हे नातं फक्त प्रेमाचं राहत नाही. ते जबाबदारीचं होतं. थोडंफार कधी-कधी अंतरही येतं, ज्याला आपण चहाच्या कपातले वादळं म्हणतो. पण तो ते काही दाखवत मात्र नाही. पुरुष आहे. जास्त बोलत नाही. कारण त्याला वाटतं, पुरुष रडत नाही. मर्द को कभी दर्द नहीं होता. तो मुलांसाठी खूप स्ट्राँग राहतो. त्यांना सपोर्ट देतो. अर्थात संपूर्ण फॅमिलीचा सपोर्ट सिस्टम तो असतो.
त्यांच्यासाठी, मुलांसाठी काहीही करायला तयार असतो. अगदी सीमा पार जायला. पण अर्थातच तोही माणूस आहे. त्याच्या मनात एक भीती असते. मी खरंच माझ्या मुलांना योग्य मार्ग दाखवतोय का? करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर 40शी नंतरचा मेष राशीचा पुरुष एका क्रॉसरोडवर उभा असतो, एका जंक्शनवर उभा असतो. काही जणांना खूप काही मिळवायचं असतं. काही जणांना मिळालेलं असतं. पण त्यात समाधान मात्र नसतं. काही जण अजूनही धडपड करत असतात. पण हार मात्र मानलेली नसते. त्याला स्वतःचं असं स्थान हवं असतं. स्वतःची आयडेंटिटी, स्वतःची ओळख आणि समाजात रिस्पेक्ट हवा असतो. कारण त्याच्यासाठी स्वतःची ओळख ही अत्यंत महत्त्वाची असते. पण या सगळ्यांमध्ये तो स्वतःला मात्र हरवतो. त्याला स्वतःसाठी वेळच मिळत नाही. त्याच्या मनात अजूनही खूप काही चालू आहे. पण तो कुणाला हे सांगत मात्र नाही. एकटाच एकांतामध्ये सहन करतो. एकटाच लढतो. एकटाच उभा राहतो. आणि त्याच्या आयुष्यात एक असा टप्पा येतो, जिथे तो स्वतःला विचारतो, "मी हे सगळं खरं तर कुणासाठी करतोय?" आणि साधं सोपं सरळ उत्तर म्हणजे कुटुंबासाठी. पण याचबरोबर मनात आणखीन एक छोटा प्रश्न उभा राहतोच. आणि मी माझ्यासाठी? मेष राशीचा पुरुष आयुष्यभर लढत राहतो जिंकण्यासाठी. पण 40शी नंतर त्याला हे नक्कीच समजायला लागतं, की आयुष्य म्हणजे फक्त लढाई नाही, फक्त संघर्ष नाही, फक्त विजय नाही. खरं तर आयुष्य ही एक जबाबदारी आहे. तो प्रवास आहे. जिथे स्वतःला मात्र हरवून न देता इतरांसाठी जगायचं असतं. तो अजूनही स्ट्रॉंग आहे. पण आता तो शांतही आहे. तो अजूनही लढतो. पण आता तो सर्व विचार करून, समजून, उमजून लढतो. समोरच्याचा विचारही त्याच्यासाठी महत्त्वाचा असतो. आता तो समोरच्याला गौण ठरवत नाही. आणि कदाचित हीच त्याची खरी मॅच्युरिटी असते. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीच्या पुरुषाचं 40शी कडे जाणारा जो पुरुष आहे, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचे विचार या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.